विचार कादंबरीमध्ये असेल, भाषेमध्ये असेल, सामाजिक चळवळीमध्ये असेल, तेच राहिलेलं आहे. जगभर हे मान्य करण्यात आलेलं आहे की स्त्रीवादाच्या अद्यतन मांडणी ज्यांनी केली त्यामध्ये ताराबाई शिंदेचं नाव हे आता अजरामर झालेलं आहे. विशेषतः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या माध्यमातून रोझलिंड हॅन्लन या इंग्लंडमधल्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर आहेत, जिवंत आहेत, त्यांना बघा, यूट्यूबला ऐका, संपर्कही करता येईल. त्यांनी 40 वर्षांपूर्वी त्यांच्या अगदी तरुणपणी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. तेव्हापासून बुलढाणा हे या एका कारणाने आंतरराष्ट्रीय पटलावर आहे आणि ते हयात राहणार. ही एक बाब नेहमी माझ्यासाठी आनंदाची राहिली. माझा जन्म या जिल्ह्यातला आणि म्हणूनही या परिसराविषयी सतत मी संवेदनशील राहिलो, समजून घेत राहिलो. पण मांडणी केली, कोणी विषयांतर केलं नाही. तासाभरामध्ये, सव्वा तासामध्ये वामनदादांसारख्या महाकवीला न्याय देणे, तुम्ही म्हणजे जसं मॅन ऑफ द मॅच तसं ह्या वुमन ऑफ द सेशन आहे, अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी सादरीकरण केलं. याची पुनरावृत्ती टाळेल, चौघांचे आभार मानेल आणि काहीच माहिती नसलेले वामनदादा जे आहेत त्याविषयी थोडंसं आपल्या पुढे सादरीकरण. एक प्रश्न असा उपस्थित होतो, वामनदादांची खंत होती, ते बोलून पण जात होते की मला महाकवी कुणी म्हणत नाही. वाटू शकतं ना, मान्यतेचा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये सल असते, बहुजन समाजामध्ये असते. कॉम्रेड शरद पाटलांची पुस्तक आहे, बघा, ते म्हणायचे की अर्जुनाला सांगावं लागलं नाही की मी धनुर्धर आहे, कर्णाला मात्र ते ओरडून सांगावं लागलं आयुष्यभर. बाबासाहेबांची खंत होती की कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स आहे माझ्या विरोधात, मौनाचा कट आहे. ही अवस्था जर साक्षात बाबासाहेबांची केली असेल या समाजाने, तर वामनदादा तर आता अभ्यासात केव्हा द्यायला लागले. थँक्यू सर, तुम्ही वामनदादांच्या कविता अभ्यासक्रमामध्ये घेतल्यात. अन्यथा मान्यतेचा अभाव हा माणसामध्ये न्यूनगंड निर्माण करत असतो आणि आपली बहुजन समाजाची जी पिढी आहे, सगळी पिढी, सगळे कादंबरीकार, कवी, लेखक, भाषा वैज्ञानिक, गीतकार, सर्व लोक या मौनाच्या कटाचे बळी आहेत आणि ते त्याच्या परिणाम स्वरूप जे काही न्यूनगंड तयार झाला त्या न्यूनगंडाचे बळी. मराठीमध्ये महाकवी म्हणूनचा दर्जा हा गदी माडगूळकरांना दिला गेला, वामनदादांना नाही. तो त्यांना तेव्हा दिला गेला ब्राह्मणी छावणीकडून जेव्हा त्यांनी वाल्मिकी रामायण हे गीत रामायणाच्या रूपामध्ये सिद्ध केले. ज्या रामायणाचा महाराष्ट्रामध्ये नेहमी धिक्कार झाला, सांगायला हरकत नाही. तुम्ही पंढरीनाथ पाटलांच्या आणि ताराबाई शिंदेच्या गावामध्ये ज्या साहित्य संस्कृती मंडळाने हे संमेलन आयोजित केले, त्यांनी रामायणावर नवा प्रकाश नावाचं एक पुस्तक 50 वर्षांपूर्वी भास्करराव जाधवांचं प्रसिद्ध केलं होतं. भास्करराव जाधव तेच ज्या पक्षाचे पंढरीनाथ पाटील होते काही काळ. त्यामुळे फुले आंबेडकरी जी परंपरा आहे ती मनुस्मृती, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांची चिकित्सा करणारी परंपरा आहे. त्यामुळे एका बाजूला गदी माडगूळकर जे वर्णव्यवस्था आणि पितृसत्तेचं समर्थन करणाऱ्या रामायणाला ब्राह्मणी मध्यम वर्गाला आवडेल अशा भाषेमध्ये सादर करत होते. दुसऱ्या बाजूला वामनदादा कर्डक. महाकवी ही बाद झालेली कल्पना आहे तसं पाहू दादा, पण आज जर आपल्याला कुणाला महाकवी या उपाधीने सन्मानित करायचं असेल तर ती व्यक्ती ही समकाळामध्ये आवश्यक मानल्या गेलेल्या मूल्यांची पाठराखण करणारी पाहिजे, जे की गदी माडगूळकर नव्हते. ते हिंदुत्ववादी होते, त्यांची गाणी गाणारे फडके सावरकरवादी होते,
संघ आणि इतर सर्व हिंदुत्ववादी संघटनांशी यांचा संबंध कसा होता आणि त्या काळामधल्या गीतकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्या आत्मकथनांतून आपल्याला लक्षात येते. गदिमांचे एक सहकारी दिनकर पाटील तितक्याच तोलामोलाचे चित्रपट गीतकार होते. म्हणजे त्यांची गाणी पाहिलेला प्रेक्षक आज इथे अस्तित्वात सुद्धा नाही, म्हणजे उपस्थित सुद्धा नाही. हे इंदुमती लहानेंचं पण बुलढाणा आहे. त्यांनी कदाचित 50 वर्षांपूर्वी 60 वर्षांपूर्वीचा काळ पाहिला असेल तर दिनकर पाटील त्यांना माहिती असतील. या दिनकर पाटलांच्या आत्मकथेमध्ये गदी माडगुळकर हा मनुष्य लुच्चा कसा आहे, लबाड कसा आहे, फसवणारा कसा आहे हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मला वामनदादांच्या चरित्रामध्ये, गाण्यामध्ये, कार्यामध्ये, भूमिकेमध्ये हा मनुष्य अशा स्वरूपाचा आहे असा एक तरी दाखला मिळतो का? त्यामुळे या निकषावरती समकाळाशी अनुरूप गीतलेखन तुम्ही करत नाही. या निकषावरती गदी माडगुळकरांना आपण आधुनिक कवी म्हणू शकत नाही. हे मराठीतले असे कवी होते ज्यांना प्राचीन गुलामगिरीचं आणि मध्ययुगातल्या सामंतशाहीचं आकर्षण होतं. या बुलढाण्याकडून पुण्याकडे जाताना तो देवगिरीचा किल्ला लागतो. त्या रामदेवराय अथवाचं आकर्षण मराठी साहित्यिकांना आहे, कादंबरीकारांना आहे, गीतकारांना आहे, चित्रपट निर्मात्यांना पण आहे. त्यामुळे सामंतशाही आणि गुलामगिरीचं आकर्षण असणारे हे कवी मराठीचे यांनी आधुनिक मराठी साहित्याची प्रहाट प्रसवली नाही. ती प्रसवली ती वामनदादासारख्या आणि त्यांच्या आधीच्या लोकांनी, म्हणजे पूर्वसुरंगी आणि आत्ताचे जे आहेत सर्व लोक त्यांची नावं सुद्धा मी घेणार नाही. पण जेव्हा आपण मूल्यांची चर्चा करतो तेव्हा हे लक्षात घ्यावं लागतं की मूल्य समाजामध्ये एकच एक नसतं. समाजामध्ये वर्गही एकच नसतात, जातही एकच नसते आणि लिंग पण एकच नसतं. त्यामुळे समाज हा तणावांनी व्यापलेला आहे, संघर्षाने व्यापलेला आहे. आणि कवी या संघर्षाकडे कसा पाहतो? म्हणजे गदी माडगुळकर आणि खेगुडकर वगैरे हे जी संत, हे जी काही कवी परंपरा होती, हे समकालीन आहेत वामनदादांची. यांची गाणी कशी आहेत की वेश्यांच्या वस्तीमधून एक मुलगा फिरतो आहे, मनुष्य फिरतो आहे आणि तो असा म्हणतो की या सगळ्या बाजारामध्ये मला तुळस दिसेना. हा गुलाबांचा बाजार आहे, मला तुळस दिसेना. म्हणजे माझी बहीण तेवढी ती तुळस आणि बाकीचे त्या स्त्रिया आहेत, त्या वेश्या, त्या गुलाब आहेत. म्हणजे त्यांना पुष्करणे हे त्या कवीला मान्य आहे. माझ्या बहिणीला तेव्हा ते सोडा, तो जातो, बहिणीला सोडतो, त्यावर सगळा चित्रपट आधारलेला आहे. वामनदादा त्यांच्या कवितेमध्ये असे सिलेक्टिव्ह नाही. कोणत्या प्रकारची स्त्री प्रतिमा त्यांच्या कवितेमध्ये? ही कष्टकरी स्त्री आहे, ती दलित स्त्री आहे, पण ती केवळ दलित स्त्री नाही. एक त्यांचं दुर्लक्षित गाणं आहे, त्या गाण्याचे काही ओळी मी तुमच्या समोर ठेवतो. की आपण काय करतो की कवींना भीमशाहीर, कामगार वर्गीय कवी म्हणून अण्णाभाऊंची संभावना केली जाते. तर आपण अशा एका संकुचित अशा प्रतिमेमध्ये यांना बंदिस्त करू नये. वामनदादांच्या कवितेमध्ये, गाण्यांमध्ये आलेली स्त्री आहे ती कष्टकरी स्त्री. ते विजयलक्ष्मी मॅडम म्हणाल्या ते एक दृष्टी आहे की त्यांना आदर्श महिला कशी असावी, स्त्री कशी असावी, त्याचं चित्रण हे अनेक गाण्यांमधून त्यांचं आलेलं आहे. कवी हा एका आदर्शाकडे बघून जगत असतो. बाहेर पुस्तक असेल हे रॉबर्टन्स की मी काय शोधतो आहे, कवी म्हणून मी काय शोधतो आहे. तुम्ही बेगमपुराच्या शोधात आहे, प्रेमाच्या जगाच्या शोधात. प्रत्येक कवी हा एका स्वप्नाच्या दुनियेचा शोध घेत असतो. युटोपिया कॉमन आता आहे. मॅडम यांनी जे सांगितलं ते एक आदर्श स्त्री, आदर्श समाज हा यायचा आहे. पण त्याच्या आधी वामनदादा जे वर्णन करतात त्यामधनं आपल्या समाजामधलं जे दाहक विषमतेचं वास्तव आहे ते विषमतेचं वास्तव त्याच्यामध्ये आहे. एक त्यांचं दुर्लक्षित गाणं आहे. ते गाणं एक संदेश समाजाला देतं. समाजामध्ये कोणत्या स्त्रिया आहेत?
केवळ दलित स्त्रिया थोडी नाही. आजच्या भाषेत जर सांगायचं झालं संविधानिक भाषेमध्ये तर त्या ओबीसी स्त्रिया आहेत, शेतकरी वर्गीय स्त्रिया आहेत, त्या नोमॅडिक ट्राईब्सच्या स्त्रिया आहेत, भटक्या जमातीच्या स्त्रिया आहेत, आदिवासी जमातीच्या स्त्रिया आहेत. आणि या स्त्रियांना त्यांनी स्वतः विभागलेलं नाहीये. त्यांना विभागणारी व्यवस्था ही एका बाजूला पुरुष सत्ता आहे, दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्था आहे. त्यामुळे स्त्रियांचे कोणतेच इथं संबंध नाही आहे स्वतःला विभाजित होण्याला. म्हणून बाबूराव बागुलांनी असं एक विधान केलं होतं दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून की जेव्हा जाती व्यवस्था नष्ट होईल, जेव्हा केव्हा होईल अजून तर झालेली नाही, तेव्हा सर्वाधिक आनंद हा स्त्रियांना होईल. चला आपण म्हणू की सर्वाधिक आनंद दलितांना होईल होते, ते म्हणतात की सर्वाधिक आनंद हा स्त्रियांना, सर्व जातींच्या स्त्रियांना, कारण सर्व जातींमधल्या स्त्रिया ह्या जातीने विभागलेल्या आहेत. जे स्त्रीवादी भगिनीभाव वगैरे मांडत होत्या तो भगिनीभावच प्रस्थापित होऊ शकत नाही. पण ह्या स्त्रिया सतत विभागलेल्या असतात का? सतत त्या एकमेकांच्या उणीधुणी काढत असतात का? सतत त्या एकमेकांचा द्वेष करत असतात का? तर याचं उत्तर वामनदादांनी त्यांच्या गाण्यामधून दिलं आणि त्यांनी सांगितलं की तसं नाही आहे. कामाच्या ठिकाणी जेव्हा स्त्रिया येतात तेव्हा त्या एका सार्वजनिक ठिकाणी आलेल्या असतात आणि आपली जात आणि आपल्यावरची पुरुष सत्तेने लादलेली बंधनं ते मागे सारून त्या तिथे आलेल्या असतात. म्हणून त्यांचं एक अप्रतिम गाणं आहे की भिलनी पेटली साळणी कोळणी मराठीनी मांडली ग, पोटासाठी एक ठिकाणी खपतो साऱ्या जणी. ते 72च्या संदर्भातलं गाणं आहे की जेव्हा स्त्रिया, मराठा स्त्रिया सुद्धा, मराठा स्त्रियांमध्ये एक त्यांच्यावर एक झूल आहे की आपण खानदानी आहोत. ताराबाईंचं चरित्र वाचताना तुम्ही पाहू शकता. दुसऱ्याच्या शेतावर जायचं असतं. 72च्या दुष्काळाने मराठा स्त्रियांना दुसऱ्याच्या शेतावर सुद्धा काम करायला लागलं. दुष्काळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा घरात ढकललं गेलं, हा भाग वेगळा, पण त्या स्त्रिया आल्या आणि त्या आल्यानंतर त्या एकमेकांची दुःख वाटायला लागली. त्यांचं दुःख काय आहे थोड्याशा ओळी तुम्हाला मी यातल्या थोड्या समोर ठेवतो. जशी सुंदर सुंदर फुलं वामनदादांचे उघड्यावर आमची मुलं, कधी रुसते आमची चुल, कधी उपाशीच घर गुल, अशी निंदणी अशी खुरपणी मला कुठली वेणी फणी ग, पोटासाठी एक ठिकाणी खपतो साऱ्या जणी ग, पोटासाठी एक ठिकाणी खपतो साऱ्या जणी ग. आता ह्या दुःख सांगतायत की माझ्या घरी चूल कधी पेटत नाही, मराठा स्त्री सांगते. ते शेतीचं दरिद्रीकरण जवळपास पूर्णत्वाला गेलं 60-70च्या दशकामध्ये. आता ते काही उरलेलं नाही. पण पितृसत्ता पण आहे म्हणून ते पुन्हा ती स्त्री असं म्हणते. आता आपल्याकडे काय स्त्रीवाद्यांनी व्हायलन्सची चर्चा केली, कुटुंबातला व्हायलन्स, सार्वजनिक ठिकाणचा व्हायलन्स, ही चर्चा कधी सुरू झाली? 1990 नंतर सुरू झाली. पेपर राहायला लागले, फेमिनिस्ट जर्नल्सचे स्पेशल इश्यू झाले, पण ते पोस्ट 90 नंतरच ते विचारसुद्धांनी बरोबर. चळवळीतला जो शाहीर असतो तो वाट बघत नसतो विचारधारा सिद्धांतामध्ये कधी तो मी वाचत आणि मांडत होते. तो जैविक असतो, जैविक बुद्धिजीवी असतो, तो एकरूप झालेला असतो समाजाशी. म्हणून त्याला गरज नाही आहे की सिद्धांतातून तो बघेल आणि नंतर काही गाणी वगैरे देईल. तर स्त्रिया जेव्हा शेतामध्ये जातात, बाहेर जातात, तेव्हा अनेक लोकांच्या नजरा त्यांच्यावरती पडत असतात. त्याला स्त्रीवाद्यांनी मेल गेज म्हटलेलं आहे, पुरुषी नजर. असं म्हणतात की स्त्रिया पुरुषांची नजर ओळखतात. ओळखून काय करणार? वामनदादा असं लिहितात, कुणी धनी पापी गडे, मन आमचं मापी गडे, फुल उगवते बघून लवते, मेल्याची पापणी ग, पोटासाठी एक ठिकाणी खपतो साऱ्या जणी ग. अशी कोण स्त्री आहे जिने व्हायलन्स ॲट वर्क प्लेस अनुभवलं नाही? ते कलेक्टर साहेब आहेत. महिला जिल्हाधिकाऱ्यांनी पण नोंदवून ठेवलेलं आहे की आम्ही कामाच्या ठिकाणी नको असलेल्या पुरुषी वासनेच्या बळी ठरतो.
हे वामनदादांनी तेव्हा हे गीत लिहिलं. याचा अर्थ असा होता की स्त्रिया ह्या जरी जातीमध्ये विभागलेल्या असल्या तरी जेव्हा त्या एकत्रितपणे काम करावं लागतील तेव्हा त्यांच्यामध्ये वर्गीय भान तयार होते. आपण एक आहोत, आपलं शोषण एक आहे. असं नाही की भिल्ली स्त्रियांचं शोषण, मराठा स्त्रीचं पण आहे. जर ती शेतमजूर असेल तर 72च्या दुष्काळावेळी या बहुजातीय स्त्रिया ह्या स्वतःला समुदाय म्हणून बघायला लागल्या आणि 72च्या दुष्काळामध्ये मराठा स्त्री, दलित स्त्री, आजच्या भाषेमध्ये नोमॅटिक ट्राईबची स्त्री, ओबीसीची स्त्री, तेली, साळणी, माळणी, कोळी ह्या सगळ्या स्त्रिया यांचं राजकीयकरण झालं. त्याचं प्रत्यंतर या गाण्यामध्ये आलेलं होतं. वामनदादांच्या गाण्यामध्ये एक मुद्दा असा आला जो चळवळीमध्ये नव्हता की दलित स्त्रियांचं स्वतंत्र संघटन असावं. हा विचार फार पुढे आला नाही, अजून पण आलेला नाही. काही प्रयत्न झाले पण सधनपणे आलेला नाही. स्त्रियांचं दुःख वेगळं आहे हे वामनदादा सांगतात. म्हणजे अस्पृश्यतेच्या बळी दलित पुरुषांपेक्षा दलित स्त्रिया जास्त आहेत. कारण दलित पुरुषांना सेक्शुअल अब्यूजला सामोरं जावं लागत नाही. दलित स्त्रियांना दलित पुरुषांपेक्षा वेगळ्या एका समस्येला सामोरं जावं लागतं. आणि तो मुद्दा खैरनानीमध्ये आपण पाहिला, तो सगळा मुद्दा अस्पृश्यतेचेही अनुभव स्त्रियांचे हे दाखवत आहेत. एक गाणं आहे वामनदादाचं, परत ते थोडं दुर्लक्षित आहे, काहींना माहिती असेल. गाणं आहे पाणी वाढतं नाही, तुम्ही ऐकलं असेल. त्यातला फक्त एक तुकडा सादर करतो की काय प्रकारचं दुःख आहे. त्या तो काळ तो आहे, काळ आजचा नाही, त्यामुळे संदर्भ आपल्याला समजून घ्यावा लागेल. एक बाई एका सवर्ण स्त्रीला तिचा पोहरा घेऊन पाणी मागते. पण पाणी मागताना ती केवढी विनवणी करते, आर्जव करते की पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, लय नाही मागत भरमाज इवलूस गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. काळानं केलं काळ, बाई सांगते, जातीचं विणलं जाळ, पोटाच्या पाण्याच्या घोटासाठी तळमळते माझं बाळ. पाजा मला पाणी मग डोळे पाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. गाईला हिरवा चारा, जळणाचा लाकूड फाटा, गाईला हिरवा चारा, जळणाचा लाकूड फाटा, मी आणून देईन सारा, मी आणून देईन सारा. अग करील सार, अग करील सार काम तुझं मी झाडीन वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. लय नाही मागत भरमाज इवलूस गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. हा तणाव सवर्ण स्त्री आणि दलित स्त्री आणि दलित कुटुंबामध्ये सुद्धा एक तणाव तो अजून सुटलेला नाही आपल्या समाजात. की दलित पुरुष पुढे आहेत, स्त्रिया मागे आहेत. आणि हे वामनदादांनी गाण्यामध्ये आणले. तर ते गाणं थेट तसं सांगत नाही, पण तुम्ही त्याचा जर नीट अर्थ लावला तर ते लक्षात येईल की याच्यामधून दलित स्त्रियांच्या स्वतंत्र संघटनेची जी मागणी किंवा स्त्रियांच्या स्वतंत्र संघटनेची जी मागणी बाबासाहेबांनी केली होती, तिचं नंतर आपण काय केलं. अध्यक्ष मंडळ जेव्हा आलं तेव्हा त्याच्यामध्ये एकही स्त्री 1995 मध्ये घेण्यात आली होती. 10 अध्यक्ष होते रिपब्लिकन. हा मुद्दा मांडला गेला, पण वामनदादांनी खूप आधी त्याच्यावरती
एक म्हणजे हा मुद्दा पुढे आणला आणि एक गाणं त्यावरती लिहिलं होतं, त्यातला एक थोडा तुकडा छोटासा सादर करतो. बंधुर शिपाया तू देर देर पाया, होळीच्या सणाला होळीच्या खणाला. पुढे सादर करत नाही, वेळ कमी आहे. भाऊ कोण आहे? शिपाई आहे. हे 70चा काळ आहे, आताचा काळ आहे. आता दलित पुरुष IAS वगैरे आहे, ते प्राध्यापक आहेत, आचार्य आहेत. तेव्हा ते सुरुवात झाली, एंट्री झाली ती ब्युरोक्रेसी, ते शिपाई म्हणतात. पण तो शिपाई झाला, शिपाई तरी झाला, त्याच्या हातात काठी तरी आली, काहीतरी अधिकार तरी. ही जी बाई आहे, ज्याची बहीण आहे, ती गावाकडे आहे, ती कुठल्या तरी गावामध्ये ती कितपत पडली असेल, कुठल्या तरी घराची सून म्हणून. आणि कुटुंबांतर्गतल्या पितृसत्तेचा जो तणाव आहे, तो तणाव जो दलित स्त्रियांना भोगावा लागतो. जीना आमचं वाचलं तर कळेल की साधं साक्षर होण्यासाठी दलित स्त्रियांचा कुटुंबामध्ये संघर्ष. त्यामुळे एक कवी हा असं काही आदर्श चित्र निर्माण करत नाही की आमची जी कुटुंब व्यवस्था आहे ती सगळी ठीकठाक आहे. तो त्या तणावाला भेटतो, त्या आंतरविरोधाला भेटतो आणि वामनदादा या आंतरविरोधाला भेटतो. आज जसं स्वातंत्र्याचं 75 वर्ष आपण साजरं केलं, तेव्हा वामनदादांनी 50 वर्षांपूर्वी ते स्वातंत्र्याचे 25 वर्ष झालेली होती आणि तेव्हा खूप लोकांनी गाणी लिहिली. मंगेश पाडगावकरांनी जमादारचा स्वातंत्र्याचा मांडणार केला, त्यांच्या स्वातंत्र्याचा अर्थावरती गाणं लिहिलं, नामदेवनी कविता लिहिली स्वातंत्र्यावर, वामनदादांनी गाणं लिहिलं. आता हे 50 वर्षांपूर्वीचं गाणं आहे, तुम्हाला असं वाटेल की हे आजचं गाणं आहे. आज त्यापेक्षा जास्त भयंकर आर्थिक विषमतेमध्ये आपण खरं तर होरपळून निघत आहोत. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पाहण्या सांगतात की भारतामध्ये ज्याला बिलियनियर्स म्हणतात, म्हणजे अब्जपतींची संख्या वाढते आणि सामान्य लोकांचा पैसा कमी होत आहे, ते भुके कंगाल होत आहेत, चंदुरांची संख्या वाढते, कामगार बेकार भणंग समाज समुदायाची संख्या वाढते. देशाचे पंतप्रधान सांगतात की ते 80 कोटी आहेत, त्यांनी पोटाने सांगून टाकले, कारण 80 कोटी लोकांच्या पोटात अन्नाचा गोळा मोफत टाकला नाही तर ते एकतर अन्नांना दिशा होऊन मरतील किंवा या अदानी अंबानी वगैरे टाटा बिर्लांचे गोदामं लुटतील. ती गोदामं जर त्यांनी लुटायची नसतील तर या 80 कोटींच्या पोटांमध्ये फुकट तो अन्नाचा गोळा टाकणं हे या देशाच्या धोरणांना वर्ल्ड बँक सांगतो. पण ही स्थिती 50 वर्षांपूर्वी सुद्धा होती. तर एकच ओळ येतो, वेळ नाहीये. स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या, आता तरी गरीबाला घास मिळू द्या, आता तरी गरीबाला घास मिळू द्या. हे 72चं गाणं आहे. आज सरकार तुमच्या ताटामध्ये घास देतं, पण ते तुम्हाला मोठी किंमत त्यासाठी मोजावी लागते, ती आश्रिती करण्याची. 80 कोटी लोक आश्रित आहेत. महाराष्ट्रातल्या किती 5-6 कोटी स्त्रिया असतील त्या आश्रित आहेत. तर त्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये येऊन पडत असतील तर हे संविधानाचा विसंगत आहे, संविधानाच्या सरनाम्याला विसंगत आहे. कारण संविधान हे माणसाला आत्मसन्मान बहाल करणारी संहिता आहे. बाकी शब्द सगळे सोडून द्या, कलम सगळे सोडून द्या. संविधानाने जर काही दिलं असेल आपल्याला तर आज आहे तो आत्मसन्मान. हा आत्मसन्मान हिरावून घेण्याचं राजकारण आता सुरू आहे आणि त्याला एक प्रकारे प्रश्नांकित करणारी गाणी ही वामनदादांनी दिली, जी वामनदादांना एका अर्थाने आंतरराष्ट्रीय कवी म्हणूनची मान्यता देणारी काही गाणी आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं वामनदादा हे काय इथे आपल्या भीमगीतं लिहित आहेत, दलितांची गाणी लिहित आहेत. नामांतरावर गाणी, इथे सहरले गांधी, हे नामांतरावरचं गाणं आहे वामनदादांचं. पण वामनदादांची गाणी ही आंतरराष्ट्रीय प्रश्नावरची पण आहे. वामनदादा म्हणतात की मला नक्षलवादी वारा प्यायचा आहे.
मला वर्ग संघर्ष करायचा आहे, मला आर्थिक विषमता सुद्धा नष्ट करायची. त्यामुळे तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. ते जे अमेरिकेला फिरणारं जे काही गाणी आहेत ती वामनदादांनी लिहिली मार्क्सवाद न वाचता. मला नेहमी प्रश्न पडला की हा वर्ग संघर्षाचं भान वामनदादांमध्ये आलं कुठून? ते तर मार्क्सवादी नाही आहेत ना, मार्क्स वाचतात त्यांची काही शक्यता आहे, त्यांनी काही फार वाचलं अशी ही शक्यता नाही, प्रत्यक्ष ग्रंथ रूपामध्ये. पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी आत्मसात केला आणि बाबासाहेबांच्या विचारांमधून ते आंतरराष्ट्रीयवादी झाले, बुद्धाच्या विचारांमधून ते आंतरराष्ट्रीयवादी झाले. त्यांचं एक गाणं आहे, हे गाणं जगातल्या कोणत्याही देशाच्या राष्ट्रगीतापेक्षा श्रेष्ठ आहे. पण राष्ट्रगीत तुम्हाला काय सांगतं? तुमच्या भौगोलिक टेरिटरी विषयी सांगतं. रशियाचं असेल, इंग्लंडचं असेल, की ही तुमची भौगोलिक परिसीमा आहे आणि याच्यामधले लोक महान आहेत हे सांगतं. वामनदादाचं सांगत नाही. वामनदादा हे आंतरराष्ट्रीय कवी आहेत. आपल्याकडे टीका अशी केली जाते की मराठी कवींना आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती लिहिता आलं नाही. नाही म्हणजे नाही. महाकवी म्हणल्या जाणाऱ्या गदी माडगुळकरांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नावरती काय लिहिलं? आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न असतात की नाही? तर असतात. का असत नाहीत? असतात. तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा आंतरराष्ट्रीय राजकारणाने प्रभावित आहे. वामनदादांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती गाणी लिहिली. त्यातलं एक गाणं ज्याचा उल्लेख तुम्ही केला ते फक्त मी तुमच्या पुढे थोडं गाणं सादर करतो. वामनदादा रोजमध्ये बोलल्यात मला काही हसील वाटत नाही मॅडम. ते त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये आपण सांगूया. नाही, एकच कडू ऐकतो, वेळ संपला म्हणून थांबतो. दोन ऐकतो. गाणं आहे वंदन माणसाला. भारतीय माणसाला नाही, अमेरिकन माणसाला पण नाही, चीनी, रशियन, जपानच्या माणसाला पण नाही. हे समग्र मानवाला वंदन करणारं गाणं आहे. हे टेक्स्टबुक मध्ये यायला पाहिजे. हे शाळेमध्ये सगळ्या सार्वजनिक ठिकाणी आपण गायलं पाहिजे गाणं. असं हे गाणं आहे. तुम्ही ऐकलेलं आहे. मी गायक नाही ना, माझ्याकडे काही साथ आहे कोणाची. गाणं तुमच्या समोर सादर करण्याची माझी इच्छा आहे, ती सादर करतो. पहिलं कडवं सोडून देतो, बस ठीक आहे, तिन्ही कडवे ऐकवतो. पहिल्या कडव्यामध्ये गौतमाचा उल्लेख आहे, त्यामुळे ते सोडणं बरोबर होणार नाही. वंदन माणसाला, वंदन माणसाला, जे कायेचे अनमायेचे चंदन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. आता बघा, युक्रेनवरती हल्ला करणं योग्य होतं हे पुतिनांनी परवा पण सांगितलं. केवढी अरेरावी असते. काल पुतिन होते, आज ट्रम्प आहे, म्हणजे आपले असते. मानवतेची करुण होळी भात नको रे पोळी, भात नको रे पोळी, पिकेल पोळी तुझी बिचारी, जळेल जनता भोळी, जळेल जनता भोळी. समता गौतमाची, ममता गौतमाची, समता गौतमाची, ममता गौतमाची. हवी जगाला नको इथे रणकंदन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. देखायचे अनमायेचे चंदन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. रामायण महाभारत ते आजचे सत्ताधीश हे रणगाडे, तोफा, बंदुका, गोळीबार, शत्रू राष्ट्र त्यांना मारणे याचं गौरवीकरण करत आलेले आहेत, परदेशी सुद्धा आणि इतर देशीय सुद्धा. वामनदादांकडे तो विचार नाही, गदी माडगुळकरांकडे आहे. मी गीत रामायण वाचा, त्या गीत रामायणामध्ये माताणगी वैरिणी गाणं आहे की नाही स्त्रीवरती मॅडम? युट्यूबला स्त्रियांना वैरिणी का म्हटले? त्यांना कळालं का भरताच्या, रामाच्या, लक्ष्मण वगैरेच्या आयांचे काय प्रश्न आहेत?
वैरिणी म्हणतात त्यांना. ह्या युद्धखोरीच्या विरोधामध्ये वामनदादांचं गाणं आहे, रणगाड्यांच्या रांगा आणि धडधडणाऱ्या तोफा, धडधडणाऱ्या तोफा, सुजित करीती खचित आहे उभ्या जगाला धोका, उभ्या जगाला धोका. असला शस्त्र साठा, असला फौज फाटा, असला शस्त्र साठा, असला फौज फाटा. निर्दाळील जग चाळील असले इंधन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. जे गायेचे अणमायेचे चंदन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. रशियन, इंग्लिश, पोलिश, उर्दू, अरेबिक काय भाषा असतील जगाच्या, स्पॅनिश, सर्व भाषांमध्ये अनुवादित व्हायला पाहिजे. सुरेश दाभोळकर हे संमेलन काय उपयोग नाही. परत आपण लोकांना म्हणा मी इंग्रजीचा प्राध्यापक, ठीक आहे, माझ्याकडे मी घेतो काही काम. हे गाणे आपण जगातल्या सर्व भाषांमध्ये अनुवादित केली पाहिजे. याचं कारण असं आहे, तिसऱ्या कडव्यामध्ये कारण आहे की ते काय भारताविषयी बोलत नाही आहेत. आपल्याला काय वाटतं ते हिंदी आहे, दलितांची विषय आहे. वामनदादा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे, आंतरराष्ट्रीय प्रश्नाला नेमकेपणाने भिडणारे कवी आहेत आणि म्हणून ते महाकवी आहेत. त्याही देशांमध्ये कवी असे मिळत नाही. ते त्यांच्या राष्ट्रवादाच्या सगळ्या त्या लिमिटेड दायऱ्यामध्ये घुटमळत बसलेले आहेत. बरेच कवी जगभरातले वामनदादा नाही आहेत. कारण असं आहे, शेवटच्या कडव्यात आहे, कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दास, कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दास. कष्टकऱ्यांच्या गळी बांधिला कुणी गुलामी फास. वामन ऐक आता सांगे भीमगाथा, वामन ऐक आता सांगे भीमगाथा. नको रूढीचे जुन्या पिढीचे बंधन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. त्या माणसाला वंदन करणाऱ्या या महाकवीच्या नावे तुम्ही इथे साहित्य संमेलन घेतलं. सरकारी मदतीतून झालं, पण यापुढे अशा मदतीशिवाय सुद्धा आपण संमेलन घेऊ शकतो. तर इथे राकेश सर आहेत, ते प्रगतीशील लेखक संघाचं काम करतात. त्यांनी परवा संमेलन, काल संमेलन झालं छत्रपती संभाजीनगर. कुठल्याही दातृत्वाशिवाय पुढे नेणारे लोक आहोत. साक्षात वामनदादांनी हा विचार असा पुढे नेला. मी ते बरोबर म्हणाल, ते सिनेमाकडे गेले नाहीत. वामनदादांची माझ्या 2 भेटी झाल्या, त्यातली एक भेटी वाढल्यातली आहे 95. तुमच्यातले कोणी असेल सुद्धा दलित आदिवासी ग्रामीण साहित्य खूप आश्चर्य वाटलं. वामनदादा, नारायण सुर्वे आणि आम्ही एकदम एमएची विद्यार्थी. आम्ही टपरीवरती सकाळी चहा घेतो. खूप थंडी होती, हाच महिना. 2 रुपयाचा चहा होता. बाबूराव बाबूला अध्यक्ष. थोड्या वेळाने बोलता बोलता वामनदादा असं म्हणाले की ते कुठेतरी नोंदवावं म्हणून मी हे विधान त्यांचं तुमच्या समोर ठेवतो आणि थांबतो. आम्ही नेहमीप्रमाणे त्या ऐक्य फुटत चाललेलं होतं रिपब्लिकन, तो विषय आलाच. वामनदादा असं म्हणाले की रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते जेवढे लोक जमा करू शकत नाहीत तेवढा मी एकटा करतो. आम्ही येथे विद्यार्थी होतो. आम्ही सगळं ऐकून मनात ठेवलं की असा मनुष्य आहे की जो असा दावा करतो की सगळ्या नेत्यांपेक्षा जास्त माणसं मी गोळा करू शकतो. तर ही ताकद आहे कवितेची, ही गाण्याची आहे, ही निष्ठेची ताकद आहे. ही ताकद आपल्या सगळ्यांना मिळो अशी एक मनीषा बाळगतो आणि ते थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा आभार. जय भीम. धन्यवाद सर. साहित्य संमेलन आणि परिसंवाद आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु या परिसंवादाचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य असं की गेल्या 1.5 तासापासून
अत्यंत तन्मयतेनं महाकवी वामनदादांच्या साहित्य मूल्यांचे विविध पैलू आपण या ठिकाणी जाणून घेतले आणि तेवढ्याच तन्मयतेनं सर्व वक्त्यांनी या विषयाला न्याय दिला. सन्माननीय जिल्हाधिकारी आदरणीय कैलास वानखेडे सरांसोबत सगळे मान्यवर हा शब्द आपल्या कानात साठवून घेत होते. तो प्रकाश येथे असाच उधळून सदा चांदणे सुखी मांडणे हेच आम्हाला हवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. हे या क्रांतीची मशाल असं ठेवूया आणि महाकवी वामनदादांच्या कार्यकर्तृत्वाला या ठिकाणी वंदन करूया. या सत्रासाठी संयोजक या नात्याने शशिकांत जाधव सर, गजानन पालवे सर, सन्माननीय शाहीनताई पठाण, डॉक्टर विजयाताई काकडे आणि चंद्रशेखर जोशी हे या ठिकाणी त्यांना जबाबदारी दिलेली होती. आणि या सत्राचा शेवट आभार प्रदर्शनाने करण्यासाठी दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी आणि ख्यातनाम पत्रकार सन्माननीय राजेंद्र काळे साहेबांना विनंती करतो त्यांनी या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. अभिजात मराठी भाषा वामनदादा कर्जग यांच्या लेखनातील जीवनमूल्य हा 17 नोव्हेंबरमधील परिसंवाद रस्त्यावर उतरली वामनदादाच्या परिवर्तनवादी शब्दाची मिरवणूक साहित्य संमेलनातील रुजतोय विचार हे विचारांचं अधिष्ठान नाही अखिल भारतीयसारखी फक्त मिरवणूक, नाही अखिल भारतीयसारखी फक्त मिरवणूक. या सत्राचं अध्यक्षपद नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी भूषवलं, त्यांचं आभार मानतो. आणि या सत्रात सहभाग घेतल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर मनोहर शिरसाट, प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील, डॉक्टर सौ विजया लक्ष्मीताई वानखेडे, डॉक्टर मिलिंद बाकुडे आणि प्राध्यापक आकांक्षा सोनुले यांचंही मी आभार मानतो. आणि प्रमुख उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकार अरुण जैन, नितीन शिरसाट यांचंही आभार. सुंदर सूत्रसंचलन प्राध्यापक रवी शिंगाडे यांनी केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि हे सत्र संपलं असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर केलं.